हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला व्हेज पनीर सँडविच दाखवणार आहे. तर मुलाच्या शाळेमध्ये मागितलं होतं, म्हटलं रेसिपी करूया याची. तर इन्ग्रेडियंट्स नोट डाऊन करा. मी इथे बॉइल्ड कॉर्न घेतला आहे, पनीर घेतला आहे, बटाटा घेतला आहे, गाजर किसलेलं आणि बीट किसलेलं, एक चीज घेऊ. सर्वप्रथम ब्रेड स्लाईसला आपण बटर लावून घेऊया. तर 4 ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत मी, त्याला बटर लावून घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला किसलेला बीट घालायचा आहे. तर हा बॉइल्ड बीट होता म्हणून तो असा थोडंसं हे झालं. नंतर ग्रेटेड कॅरट घातलेला आहे मी, गाजर घातलेला आहे, थोडं मीठ भुरभुरायचं आहे. मीठ आणि चाट मसाला मी एकत्र केलेला आहे. त्यानंतर आपल्याला बटाट्याचे अशा फोडी घालायच्या आहेत. तर मी असे चंकच ठेवलेले आहेत. युजली मी मॅश करते पोटॅटो, तर यावेळेला थोडं वेगळं म्हटलं करूया, असं वेजीज दिसल्या पाहिजे. तर एक वेजी थीम होती म्हणून म्हटलं थोडं असं दिसायला हवं म्हणून मी असे चंकच ठेवले. तर कॉर्न, पनीर, बटाटा, गाजर, बीट घातलेलं आहे, थोडं मीठ भुरभुरलं आहे. त्याच्यानंतर याच्यावरती आपण ग्रेटेड चीज घालणार आहोत. तर इथे ग्रेटेड चीज घालत आहे मी. तर पुदिन्याची चटणी नाही केली तुम्ही, हवं तर करू शकता. तर ब्रेडच्या स्लाईसला वरून बटर लावलेलं आहे आणि हँड टोस्टमध्ये हे मी टोस्ट करून घेणार आहे. हे बघा, तर बटर घातलेलं आहे टोस्टरमध्ये आणि असे टोस्ट करून घेते ब्रेड. तर आपलं हे व्हेज पनीर सँडविच जे आहे तयार झालेलं आहे. हे बघा, छान कलरफुल दिसते. असं वेजीस तुम्ही असं बघू शकता, वेगवेगळ्या अशा म्हणजे दिसत आहेत त्याच्यातून. कॉर्न, पनीर, बीट, गाजर, बटाटा याच्यामध्ये घातले, फिलिंगमध्ये हे दिसतं आहे. तर होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल. नक्की ट्राय करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सान्वीज किचन इंडियन अँड फ्युजनला सबस्क्राईब करा. तर हे सँडविच तुम्ही आयदर चटणी किंवा टोमॅटो कॅचअपबरोबर खाऊ शकता. तर भेटूया लवकरच एका नव्या रेसिपीसोबत तुमच्या आवडत्या सान्वीज किचनमध्ये. तोपर्यंत बाय बाय.